इथे आपण फ्राय पॅन घेतलाय, त्यामध्ये तेल टाकले, तेल तापले, त्यामध्ये टाकूया जिरं छान तडतडलं की लसूण, गॅस बारीक केलाय मी तेल तापल्यानंतर. लसूण छान परतून घ्यायचं. आता लसूण परतलाय, त्यामध्ये मिरच्या, इथं मी बिगर तिखटवाल्या मिरच्या घेतल्यात. तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखटवाल्या मिरच्या घेतल्या तरी चालेल. मिरच्या छान परतल्यात, त्यामध्ये टाकूया कांदा. कांदा आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे चांगला. कांदा मी फास्ट गॅसवर परतून घेते. इथे बघा कांदा आपला परतून झालाय, एकदम लाल नाही करायचा, हलकासा कलर आला की कांदा परतून झाला आपला. त्यामध्ये टाकूया कापलेला लाल माठ, परतून घ्यायची आहे चांगली. भांड्यात टाकली भरपूर होते, पण परतली का एकदम ती थोडीशी होणार. भाजी आपली छान मिक्स केली मी, त्याला छान मिक्स करून परतून घेतली आहे. बघा किती वाटत होते ती, किती थोडीशी झाली, अजून कमी होणार थोडी शिजली का. आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे मीठ. म्हणून मी नेहमी सांगते भाजी छान परतून घ्या आणि मग नंतर त्यामध्ये मीठ टाका, म्हणजे आपल्याला अंदाज येतो किती मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर आपण परतून घेऊ. मीठ टाकलं का आता भाजीला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यात आपली सगळी भाजी शिजून निघेल. वरतून पाणी टाकायची काही गरज नाही, एक थेंब पण वरतून पाणी नाही टाकायचं. इथं भाजी आपली छान असे मिक्स करून घेतली मी. गॅस करणारी मिडियम आणि त्याच्यावर ठेवणारे झाकण. आपण झाकण काढून बघूया. भाजीला बघा पाणी सुटले आपल्या, अजून नाही शिजली. पाण्याबरोबर शिजली आहे आपली भाजी. तोपर्यंत झाकण ठेवूया. झाकण काढून बघूया, पाणी सगळं आटले, छान अशी सुट्टी झाली आपली भाजी. ॲक्च्युली पालेभाज्या थोड्याशा कच्च्याच खायच्या असतात, एकदम त्यांचा गाळा करून खायच्या नसतात. इथं आपली भाजी तयार आहे. छान मी एकदा सगळीकडून परतून घेते चांगली. थोडीशी ओली असेल तर सुकी होईल. फास्ट गॅस केला आहे. अगदी 1 मिनिट पण नाही, 1-2 वेळा अशी मिक्स केली की झाली. म्हणजे पूर्ण पाणी सुकून जाईल. मुलाला शाळेत डब्याला द्यायला एकदम छान अशी भाजी तयार होईल. मुलं बघा खाती नाही, एकदा करून बघा अशी आणि मुलांना द्या शाळेत. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला गॅस बंद करूया. लाल माठाची भाजी तयार.